अंतर्गत आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक यांना विनंती करतो तर आपल्याला सहज करण्यासाठी, सावध करण्यासाठी मार्गदर्शन जे करणार आहे असे आजचे प्रमुख वक्ते सन्माननीय अजून वेगवेगळे याच्या मार्फत आपण वापरत असतो आपण, पण आपली माहिती कोण चोरून पाहते आपल्याला माहिती आहे का? पण आपल्याला कोणीतरी चोरून पाहते हे आपल्याला माहिती नाही. म्हणजे काळ येणार आहे, आपण जे काही मोबाईल वापर त्या संदर्भात ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि पूर्ण आपल्याला त्याच्यात जे परिवर्तन झालेले ते पाहायला मिळत असतं. म्हणजे तंत्रज्ञान होत नाही म्हणून आपण दरवेळेस मोबाईल आपल्याला काल बाहेर वाटायला म्हणजे फर्जी कॉल आया खुद को फ्रॉड से बचा, फर्जी कॉल आया खुद को फ्रॉड से बचा, फर्जी कॉल आया खुद को फ्रॉड से बचा, फर्जी कॉल आया खुद को फ्रॉड से बचा। देख 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 कोई लिंक हो न फेक, स्कैम करने वालों ने ये जाल है रचा। अरे तो क्या करे भैया, फर्जी कॉल आया खुद को फ्रॉड से बचा, फर्जी कॉल आया खुद को फ्रॉड से बचा, फर्जी कॉल आया खुद को फ्रॉड से बचा, फर्जी कॉल आया खुद को फ्रॉड से बचा। सुन भैया सुन बहना, मेरा है ये कहना, कभी सीबीआई कभी ईडी ऑफिसर बन, स्काइप के वीडियो में आपको डराएंगे, आपको धमकाएंगे, इनके झांसे में तो आना नहीं है, डिटेल अकाउंट का बताना नहीं है। देख 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 कोई लिंक हो न फेक, देख 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 कोई साइट हो न फेक, स्कैम करने वालों ने ये जाल है रचा। तो क्या करे भैया, पण त्याच्यासाठी पण तुम्हाला अगोदर मध्ये ती ऍड असते वगैरे, त्याच्या खालीच आपण जिथे स्किप करतो त्याच्या खालीच ते इन्स्टॉल म्हणून येतं आणि बरोबर त्यांनी काय केलेलं असतं इथे किंवा कोणत्या पण वेबसाईटने अगोदर आहे ना तुम्हाला गोष्टी फ्री मध्ये दाखवायला सुरू केल्या आणि आता ते तुम्हाला टार्गेट करतात त्या ऍड्स थ्रू. YouTube वर युजली ते ऑप्शन येत नाही म्हणून एक ऑप्शन लॉन्च केलेला आहे. तो त्यांचा वे आहे पैसे अर्न करायचा. तो त्यांचा वे पैसे अर्न करायचा. आताच्या पॉइंटला जर तुम्हाला AI इमेज आणि ओरिजिनल इमेज जर ओळखायची असेल तर जे एक्सपिरियन्स मधून लोक ओळखतील, एक ओरिजिनल इमेज मध्ये ना जो खरा फोटो असतो प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक जेन्युइन हावभाव दिसतो किंवा आपण म्हणतो ना कोणीच एकदम कसं सांगू, प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती तुम्हाला सुरकुट्या दिसतील एकदम जर तुम्ही ओळखायचं ठरवलं तर. ओके, त्याच्यातनं ओळखू शकता किंवा डिरेक्टली ऍक्च्युली तुमच्या फोन मध्ये असेल किंवा तुमच्या लॅपटॉप मध्ये किंवा तुमच्या डेस्कटॉप मध्ये येणाऱ्या प्रत्येक ऍप्लिकेशनला तुम्ही कन्सेंट देता. तुम्ही कोणते ऍप्लिकेशन वापरता ना त्या ऍप्लिकेशन वरती क्लिक केलं तर त्याच्या सेटिंग्स मध्ये जाऊन चेक करा तुम्ही त्या ऍप्लिकेशनला किती परमिशन्स दिल्यात. ऍक्च्युली ती आपल्याला सवय असते ना की इन्स्टॉल केला, हा येस ऑल सिलेक्ट करा, चालू करा. गुगल क्रोम साइडला वरती ना एक ऑप्शन येतं गुगल मध्ये जिथे तुम्ही अलाव करायचं परमिशन देता असेल ना तर त्याला ऍक्सेस आहे. ती परमिशन
दंड आहे आणि जी बघितल्यानंतर आपण जनरली ओके असणार असं मी गृहीत धरलं, पण जेव्हा ओरिजिनल तर याच्यासाठी काय करता आलं पाहिजे. आणि दुसरा प्रश्न असा आहे माझा की जसं आपला प्रोफाईल फोटो आपण किती प्रयत्न केला ओरिजिनल वेबसाईट जर माहिती असती ना तर तुम्ही त्या लिंक थ्रू जो मेसेज आला ना तो मेसेज तुम्ही अवॉइड केला असता. पण नमस्कार, माझे नाव सार्थक श्रीकांत देवरे. मी विजय हायस्कूलमध्ये शिकतो. आज आमच्या शाळेत सायबर सिक्युरिटी याच्याबाबत एक व्याख्यान झाले. या व्याख्यानमध्ये वाघ सरांनी आम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये काय काय धोके असतात, कोणत्या कोणत्या प्रकारे आपले पैसे काढून घेतले जाऊ शकतात, की आपल्यावरती गुन्हे दाखल होऊ शकतात हे सांगितले. नंतर त्याच्यावरती कसं होऊ नये आपल्यासाठी याच्यासाठी प्रश्न उत्तर झाले. सरांनी सगळ्या प्रश्नांचे एकदम नीट उत्तर दिले व आमचे सगळे प्रश्न सरांमुळे सॉल्व्ह झाले. धन्यवाद. नमस्कार, मी द्विज. आज जे काही सायबर सिक्युरिटीचं व्याख्यान झालं, श्री वाघ सर यांनी आपल्याला आपल्या पूर्ण शाळेला आजच्या काळातलं एकदम गरजेचं व्याख्यान सांगितलं. सायबर सिक्युरिटी बद्दल ही आजच्या काळातली खूप मोठी गरज आहे आणि याबद्दल श्री लक्ष्मीकांत ठाकरे सर व पूर्ण विजय स्कूल स्टाफ मॅनेजमेंटला माझ्याकडून थँक्यू.